आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धीने माझ्यापासून सर्व जीवांना मोक्षाची इच्छा आहे आणि मोक्ष तर ज्ञानाने प्राप्त होत नाही. म्हणून मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर वेद बोधित कर्मानेच काय केला पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि ही वेद बोधित कर्म दोन प्रकारचे आहेत, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माचं आचरण करायचं नाही. विहित कर्माचे 4 प्रकार सांगितले, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. तर साधकाने नित्य आणि नैमित्तिक कर्म करायचं. नित्य आणि नैमित्तिक कर्म केलं तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य प्राप्त होणार नाही, पण नाही केलं तर मात्र त्याला पाप लागेल. म्हणून नित्य आणि नैमित्तिक कर्म केलं पाहिजे. साधकाने काम्य कर्म करू नये. काम्य कर्म म्हणजे एखाद्या कामनेने एखादी इच्छा मनात ठेवून केलेलं जे कर्म आहे त्याला काम्य कर्म असं म्हणतात. जसं पाऊस पडण्यासारखे कार्य याग किंवा उत्तम लोकप्राप्तीची इच्छा असेल तर त्याच्यासाठी केले जाणारे सोमयाग आदी जे काही याग आहेत याचा अंतर्भाव काम्य कर्मामध्ये होतो. आणि शेवटचं कर्म सांगितलं ते म्हणजे प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कशासाठी करायचं? निषिद्ध कर्म तर करायचंच नाही, पण चुकून एखाद्या वेळेला जर निषिद्ध कर्म घडलं तर त्याच्या निवृत्त्यर्थ काय करायचं? प्रायश्चित्त कर्म करायचं. आणि या प्रायश्चित्त कर्माचे सुद्धा 2 प्रकार सांगितले, असाधारण प्रायश्चित्त आणि साधारण प्रायश्चित्त. असाधारण प्रायश्चित्त म्हणजे एखादं विशिष्ट प्रकारचं आपल्याकडून निषिद्ध कर्म घडलं आणि त्या कर्मासाठी असणारं जे काही प्रायश्चित्त सांगितलं जातं, प्रत्येक कर्मासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रायश्चित्त आहे. मग त्या कर्मासाठी तेच प्रायश्चित्त कर्म करणं त्याला काय म्हटलं जातं? साधारण प्रायश्चित्त असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच कर्मासाठी केले जाणारं जे काही कर्म आहे प्रायश्चित्त त्याला साधारण प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि अनेक प्रकारची जरी पातकं असतील त्याच्यासाठी एकच कर्म केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? असाधारण प्रायश्चित्त असं म्हटलं जातं. म्हणून हे साधारण प्रायश्चित्त सांगितलं आणि असाधारण प्रायश्चित्त सांगण्याच्या पूर्वी कर्माचे आणखीन 3 प्रकार सांगितले, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. तर संचित कर्माचा विषय आपला चालू आहे की अनादिकालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्या संचित कर्म म्हणावे. काल उदाहरण सांगितलं होतं मी, शेतकऱ्याने धान्य पेरलं आणि अनेक प्रकारचं धान्य उत्पन्न झालं आणि त्या धान्याचा जो साठा आहे त्याला काय म्हटलं जातं? संचित कर्म असं म्हटलं जातं. म्हणून त्याप्रमाणेच माणसाचा जन्म होऊन फक्त हाच जन्म माणसाला प्राप्त झालाय मनुष्य जन्म असं नाही, याच्यापूर्वी सुद्धा अनेक जन्म झालेत आणि ते सर्वच्या सर्व मनुष्य जन्मच झालेत असं काही नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, जसे जसे ज्याचे त्याचे कर्म असतील तसे. कारण एक मनुष्य देह हा अनेक जन्म घेण्याचं सामर्थ्य त्या मनुष्य देहाच्या कर्मामध्ये असतं. कारण मनुष्य देहामध्ये सर्वसाधारणपणे 100 वर्षाचं जरी आयुष्य मानलं तरी सुद्धा मनुष्य वेगवेगळ्या प्रकारची कर्म करत असतो आणि त्या वेगवेगळ्या कर्मामधून अनेक प्रकारचं देह त्याच्यापासून उत्पन्न होतील अशा प्रकारचं सामर्थ्य त्या कर्मामध्ये असतं. म्हणून अनंत जन्मामध्ये माणसाने जी जी काही कर्म केली असतील आणि त्या कर्माचा जो काही संचित रूपाने साठा निर्माण झालेला असेल, परंतु त्या कर्माला अजून त्या कर्माचं जे काही फल आहे त्या फलाचा भोग देण्यामध्ये ते कर्म प्रवृत्त झालेलं नाही किंवा त्या कर्माची फलभोगासाठी सुरुवात झालेली नाही, अशा प्रकारच्या कर्माला काय म्हणायचं? तर संचित कर्म म्हणायचं.
आता प्रारब्ध कर्म सांगतात पुढे, त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदायास प्रारब्ध असे म्हणावे. प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. संचित कर्मच आहे, पण त्या संचित कर्मामधून काही भाग फल भोगण्यासाठी समोर आलेला आहे. जसं धान्याचा साठा करून ठेवलेला आहे, पण त्या धान्याच्या साठ्यामधूनच काय केलेलं आहे, काही धान्य खाण्यासाठी काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. त्याप्रमाणेच भरपूर अशा प्रकारचा कर्माचा साठ आहे आणि मग ते संचित आहे. त्या संचित कर्मामधूनच काही जो भाग आहे तो भोग देण्यासाठी काय झालेला आहे, प्रवृत्त झालेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हे जे शरीर प्राप्त झालेलं आहे, मग त्या शरीरामध्ये जे जे काही नाना प्रकारचे भोग आपल्याला प्राप्त होतील ते कोणत्या कर्मामुळे प्राप्त होतील, प्रारब्ध कर्मामुळे प्राप्त होतील. म्हणून त्या कर्म समुदायाला काय म्हणायचं, प्रारब्ध कर्म असं म्हणतात. प्रकर्षे करून म्हणजे ज्या कर्माचा आता आपल्याला काय होणार आहे, उपभोग होणार आहे, त्याची फलं आपल्याला प्राप्त होणार आहे, अशा प्रकारचं जे कर्म फलभोग आहे त्या कर्म फलभोगाचा जो प्रारंभ आहे त्यालाच काय म्हणायचं, तर प्रारब्ध कर्म म्हणायचं. मग हे प्रारब्ध कर्म म्हणजे फक्त एका शरीराचं असू शकेल का, तर ते सांगतात प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. असा काही नियम नाही. जसं जसं ज्याचं ज्याचं प्रारब्ध असेल, कदाचित एखाद्याचं प्रारब्ध एका जन्माचं असेल, एखाद्याचं प्रारब्ध 2 जन्माचं असेल, एखाद्याचं प्रारब्ध अनेक जन्माचं सुद्धा असू शकेल. म्हणजे काही मुक्त पुरुष होऊन गेले शुको वामदेवादी, यांचं प्रारब्ध एकाच जन्माचं होतं, म्हणून त्यांचं प्रारब्ध त्या शरीरामध्ये भोगून काय झालेले, संपून गेलेले. कदाचित काहींचं प्रारब्ध जास्त पण असेल, जडभरताचं प्रारब्ध 3 जन्माचं होतं, म्हणून त्याला काय मुक्त होऊन सुद्धा काय करावं लागलं, त्याला जन्म घ्यावे लागले. वास्तविक पाहिलं तर त्याच जन्मामध्ये तो मुक्त व्हायला पाहिजे होता, पण तरी सुद्धा प्रारब्धाची गती अशी विचित्र आहे की ते प्रारब्ध माणसाला कुठं फिरविल काही सांगता येत नाही. हरणीच्या पिलावर त्याचं प्रेम जडलं आणि त्याच्यामुळे त्याला काय करावं लागला, पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. हे कशामुळे घ्यावं लागलं, कसं करावं लागलं, तर त्याचं प्रारब्ध तशा प्रकारचं होतं म्हणून त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. वास्तविक पाहिलं तर त्याच जन्मामध्ये तो मुक्त होऊन सर्वच्या सर्व कर्माचा क्षय व्हायला पाहिजे होता, पण तसं न घडताना प्रारब्धाच्या योगाने त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या जन्मामध्ये तो काय झालेला, जडभरत म्हणून जन्माला येऊन त्या जन्मामध्ये तो मुक्त झालेला आहे. म्हणून कदाचित 2 जन्माचं, 4 जन्माचं, 10 जन्माचं, 100 जन्माचं सुद्धा काय असू शकतं, प्रारब्ध कर्म असू शकतं. ते काही एका जन्माचं असेल असा काही नियम करता येत नाही. आणि ती सर्वच्या सर्व शरीरं सुद्धा माणसाचीच, मनुष्य देहाचीच शरीरं येतील असं काही सांगता येत नाही. त्याला प्रत्येक वेळेला मनुष्य देहच प्राप्त होईल असंही काही प्रारब्ध कर्माने सांगता येत नाही. आता जर आपण जडभरताचं पाहिलं, हरणाचं सुद्धा त्याला काय झालेलं आहे, जन्म प्राप्त झालेला आहे. वास्तविक पाहिलं तर त्याने मागच्या जन्मामध्ये सर्व संघ परित्याग केला होता, एकांतामध्ये चिंतन केलं होतं, सगळ्या राज्याचा त्याग केलेला होता. असं असताना सुद्धा त्याला हरणाचा जन्म का यावा, तर प्रारब्धाची गतीच अशी विचित्र आहे की पुढचा जन्म त्याला माणसाचाच मिळेल असंही काही नियम नाही. ती सर्व शरीरे मनुष्याची जीतील असाही नियम नाही. म्हणजे प्रारब्ध कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा नियम करता येत नाही. जसं जसं ज्याचं ज्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला काय होत असतं, शरीर प्राप्त होत असतं. मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. मात्र या ठिकाणी असं सांगतात की अनेक जरी जन्म प्राप्त झाले, वेगवेगळ्या योनीमध्ये जरी जन्माला आला, तरी सुद्धा बाकीच्या योनीमध्ये मात्र त्याने जरी कर्म केली तरी सुद्धा त्या शरीरामध्ये त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे काही कर्माचं फल आहे त्या फलाचा त्याला भोग प्राप्त होत नाही. मग कोणत्या जन्मामध्ये फक्त मनुष्य देहामध्ये जी जी काही कर्म केली जातील, मग ती विहित कर्म असोत किंवा निषिद्ध कर्म असोत, त्या कर्माचा त्याला काय होत असतो, फळाचा भोग प्राप्त होत असतो. म्हणून बाकीच्या शरीराचा या ठिकाणी विचार केला नाही, तर मनुष्य शरीर हेच कर्माचं काय आहे, तर मनुष्य शरीरामध्येच माणसाला कर्माचा अधिकार आहे. इतर शरीरामध्ये कर्माचा अधिकार नसल्यामुळे इतर शरीर जरी प्राप्त झाली तरी सुद्धा त्या शरीरामध्ये पाप पुण्याची उत्पत्ती होत नाही. फक्त मनुष्य शरीरामध्येच जो जर विहित कर्म केलं तर त्याला काय होत असतं, पुण्याची प्राप्ती होत असते, आणि निषिद्ध कर्म केलं तर त्याला काय होत असते, पापाची प्राप्ती होत असते. आणि पुण्य कर्माचं फल आहे सुख आणि पापाच्या कर्माचं फल आहे ते म्हणजे दुःख. वास्तविक पाहिलं तर माणसांना, सर्वच्या सर्व माणसं पुण्यकर्माची इच्छा करतात पण पुण्य मात्र करत नाही. एका सुभाषितकाराने फार सुंदर म्हटले, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम
न कुर्वन्ति मानवः पापस्य फलम न इच्छन्ति आणि पापम कुर्वन्ति यत्नशः. पुण्याच्या फलाची पुण्याचं फल आहे सुख आणि त्या सुखाची सर्वच्या सर्व माणसं काय करतात, इच्छा करतात, परंतु पुण्यकर्म मात्र करत नाही. पुण्यकर्म जर नाही केलं तर पुण्याचं फल प्राप्त होणार नाही. आणि पापाच्या फळाची मात्र इच्छा करत नाही. पापाचं फल आहे दुःख, नाही का. पाप कशाच्या रूपाने येतात, दुःखाच्या रूपाने येतात. तुकाराम महाराज सांगतात की पाप हे माणसाला ज्या वेळेला भोगायला येत असतं त्या पापापासून काय होत असतं, दुःख होत असतं. म्हणजे पापाच्या कर्माचं फळ काय आहे, दुःख आहे. म्हणून पाप कर्म करतात पण पापाच्या फळाची मात्र माणसं काय करत नाहीत, प्रयत्नपूर्वक काय करत नाहीत, त्याचं आचरण करत नाही. म्हणून या मनुष्य शरीरामध्येच काय हे पाप आणि पुण्य निर्माण होत असतं. मनुष्य शरीर हे जसं एखादं शेत असावं आणि त्या शेतामध्ये जशी जशी आपण काय करू, पेरणी करू, तशा तशा प्रकारचं काय येत असतं, पीक येत असतं. चांगली पेरणी केली, चांगल्या पिकाची पेरणी केली तर चांगलं पीक येत असतं. आणि जे धान्य आपल्याला नको आहे अशा प्रकारचं धान्य पेरलं तर तशा प्रकारचं धान्य येत असतं, नाही का. म्हणून शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. इदम क्षेत्र कौंतेय, हे अर्जुना हे काय आहे, हे शरीर म्हणजे काय आहे तर क्षेत्र आहे. क्षेत्र का म्हटलं, शेतामध्ये जसं पीक उत्पन्न होत असतं चांगल्या प्रकारचं वाईट प्रकारचं, त्याप्रमाणे जशी आपण मशागत करू त्याप्रमाणे ते पीक होत असतं. त्याप्रमाणे या शरीरामध्ये जसं आपण कर्म करू त्याप्रमाणे त्या कर्माचं फलभोग माणसाला काय होत असतात तर प्राप्त होत असतात. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ प्राप्त होत असतं आणि निषिद्ध कर्म केलं तर त्याच्यापासून त्याला दुःख प्राप्त होत असतं. त्यासाठी उदाहरण दिले त्यांनी. जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. जर ज्वारीचा एक दाणा पेरला तर त्या दाण्यापासून काय होत असतं, एक कणीस निर्माण होतं आणि एका कणसापासून अनेक दाणे निर्माण होत असतात. ते दाणे पुन्हा पेरले तर त्याच्यापासून आणखीन दाणे निर्माण होत असतात. अशा प्रकारची ही परंपरा अखंड चालूच राहते. त्याप्रमाणे माणसाचं हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनंत बरी वाईट कर्म केले जातात आणि मग त्या कर्मापासून वेगवेगळ्या प्रकारचे फलभोग प्राप्त होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये त्याला जन्माला यावं लागतं. म्हणून या एका मनुष्य देहामध्ये बरे वाईट जर कर्म केलं तर त्या कर्माचं इतकं सामर्थ्य आहे की अनंत जन्म देण्याचं सुद्धा काय आहे, एका मनुष्य देहामध्ये काय आहे, सामर्थ्य आहे. म्हणून मनुष्याचा देह प्राप्त झालेला असताना वास्तविक पाहिलं तर मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम मानुष्यो देहो. म्हणून मनुष्य देह प्राप्त झालेला असताना त्यानं काय करावं, पुण्यकर्म करावं, सत्कर्म करावं, चांगलं कर्म करावं. म्हणजे सर्वात चांगलं कर्म जर कोणतं आहे तर ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी, स्वतःची ओळख करून घ्यावी, मी कोण आहे हे जाणावं आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. परंतु हे न करताना मनुष्य प्राणी या मनुष्य देहाला जन्माला येऊन सुद्धा काय करत असतो, नको नको त्या प्रकारचे कर्म करतो आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये अडकून पुन्हा पुन्हा कर्माचे फलभोग काय करत असतो, घेत असतो. पुन्हा कर्म करतो, कर्म केल्याच्या नंतर त्या कर्माचा फलभोग घेण्यासाठी पुन्हा जन्माला येतो, पुन्हा जन्माला आल्याच्या नंतर त्या जन्मामध्ये पुन्हा कर्म करतो आणि पुन्हा कर्म केलं की पुन्हा त्याचे भोग घेण्यासाठी ही अशी अखंड परंपरा सतत चालू असते. कारण का या मनुष्य देहामध्ये जी काही कर्म केली जातात त्या कर्मामध्ये इतकं सामर्थ्य असतं की त्यापासून अनेक अशा प्रकारचे जन्म प्राप्त होत असतात. असो, प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो, अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. 3 प्रकारचे कर्म आहेत, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. त्यापैकी हे प्रारब्ध कर्म इतकं बलवत्तर असतं की ते काही केल्या माणसाला चुकत नाही. प्रारब्ध कर्माचा भोग हा भोगावाच लागतो. सामान्य माणसाला तर प्रारब्ध कर्माचा भोग भोगावाच लागतो, यामध्ये काही विशेष नाही. पण ज्ञात्या पुरुषाला सुद्धा, म्हणजे ज्यानं आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे अशा पुरुषांना सुद्धा काय करावं लागतो, प्रारब्ध कर्माचा भोग भोगावाच लागतो. प्रारब्ध कर्म हे माणसाला चुकत नाही. ज्ञान झाल्याच्या नंतर असं म्हणतात की संचित कर्म हे जळून जात असतो. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. हे ज्ञानरूपी अग्नीनं सर्वच्या सर्व त्याची कर्म जळून जातात. सर्व कर्म जळून जातात म्हणजे संचितामध्ये असणारी जी काही कर्म आहे ती सर्वच्या सर्व कर्म जळून जातात आणि जी काही क्रियमान कर्म असतात ती कर्म तादात्म्य सोडून म्हणजे फलाची आसक्ती सोडून जर केली
आणि कर्तृत्वाचा मद सोडून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून, म्हणजे हे कर्म मी करतो आहे अशा प्रकारची भावना न ठेवता जर क्रियमान कर्म केलं आणि फलाची इच्छा न ठेवता जर क्रियमान कर्म केलं तर त्या कर्माचा लेप लागत नाही. म्हणजे क्रियमान कर्मातून साधक काय होतो, सुटतो आणि संचित ज्ञान झाल्याच्या नंतर सर्वच्या सर्व संचित कर्म त्याची जळून जातात. परंतु ज्ञात्या पुरुषाला सुद्धा प्रारब्ध कर्म मात्र चुकत नाही. आपण पाहतो अनेक अशा प्रकारचे ज्ञाते होऊन गेले. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे आणि वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकाला काय झालेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात. जनक राजा तत्वज्ञानी होता, ब्रह्मज्ञानी होता, तो मात्र काय करत होता, राज्य करत होता. शुकदेव हे तत्वज्ञानी पुरुष होते, ते मात्र त्यांना शरीरावर घालायला कपडे सुद्धा नव्हते. साधू संतांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहिलं प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे आणि वेगवेगळं असल्यामुळे एकनाथ महाराज त्यांच्याकडे ऐश्वर्याला काही कमतरताच नव्हती. साक्षात्कारी पुरुष होते, ब्रह्मज्ञानी पुरुष होते, प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या घरी सेवा करत होता त्यांची. आणि असं असताना सुद्धा परमार्थामध्येही कुठल्याही प्रकारची उणीव नाही आणि संसारामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची उणीव नाही. याचं कारण काय, त्यांचं प्रारब्ध तशा प्रकारचं होतं. ज्ञानोबारायांना लोकांनी भिक्षा सुद्धा वाढली नाही, त्यांचं प्रारब्ध तशा प्रकारचं होतं. म्हणून तत्वज्ञानी पुरुषांना सुद्धा, आता हे अवतार कुटीचे महात्मे होते यांच्याविषयी सोडून द्या, परंतु तरी सुद्धा त्यांच्या जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचे सुखदुःखादी भोग त्यांना का प्राप्त झाले, त्याचं कारण म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारं त्यांचं जे काही प्रारब्ध कर्म आहे ते प्रारब्ध कर्म मात्र काही केल्या चुकत नाही. वास्तविक पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांचा असा सिद्धांत आहे. नाथ महाराज तर म्हणतात की एकदा का परमात्म्याची भेट झाली का त्याचं संचित प्रारब्ध क्रियमान त्याला कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही. परंतु त्याच्याही पाठीमागे त्यांची सांगण्याची अशी भूमिका आहे की प्रारब्ध कर्माचा सुद्धा त्याला लेप लागत नाही. म्हणजे प्रारब्ध कर्म त्याचा नाहीसं होत नाही. प्रारब्ध कर्म जरी तो भोगत असला तरी सुद्धा त्याच्यापासून होणारे जी सुखदुःख आहेत ते सुखदुःख मला होत नसून माझ्या शरीराला होतात आणि या शरीरापासून मी वेगळा आहे, माझा आणि या शरीराचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. अशा प्रकारचे ते कर्माच्या फलाचा उपभोग घेताना सुद्धा त्यांची भावना असते. त्यामुळे त्याच्या शरीराला कितीही जरी दुःख झालं तरी सुद्धा हे दुःख मला होत नाही. जसं जनक राजा म्हणतोय, काय म्हणतो, सगळी माझी नगरी जळून गेली, मिथिलायाम प्रदग्धायाम नमे दह्यति कश्चन किंचन, ही सगळी मिथिला नगरी जळून गेली पण माझं मात्र त्याच्यामध्ये काही जळच नाही. तुकोबाराय सांगतात तर त्यात जनक राजाचा पाय सुद्धा अग्नीमध्ये जळत होता तरी सुद्धा त्याला त्याचं काही नव्हती, आठवण नव्हती. याचं कारण म्हणजे देहाच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती, देहाच्या ठिकाणी असणारं जे तादात्म्य, हेच त्यांचं काय झालेलं असतं, नाहीसं झालेलं असतं. म्हणून त्यांना त्या प्रारब्ध कर्माच्या सुखदुःखाचे जे भोग आहेत ते भोगत असताना त्या कर्माची त्यांना जाणीवही नसते. म्हणून या ठिकाणी सांगतात की प्रारब्ध कर्माचा जो नाश आहे तो कशाने होत असतो, तर फलभोगानेच होत असतो, इतर कोणत्याही उपायाने होत नाही. जे प्रारब्ध आपल्याला भोगण्यासाठी समोर आलेलं आहे ते प्रारब्ध मात्र कोणालाही टाळता येत नाही. म्हणून कधी कधी माणसं अशी म्हणतात की आम्ही एवढी देवाची भक्ती करतो, भजन करतो, मग आमच्या वाट्याला अशा प्रकारचं दुःख काय यावं. एकदा आम्ही पायवारीला चाललो होतो माऊलीच्या सोहळ्याबरोबर आणि जात असताना रस्त्याने एक बाई होती, ती मोठी प्रेमाने भजन करायची, नाचायची, आनंदाने. बरेच दिवस प्रवास झाला आणि मध्ये फलटणला गेल्याच्या नंतर घरून फोन आला की तिच्या मुलाला मुलगा न होताना मुलगी झाली. तिथेच रडायला लागली आणि म्हटली, हे देवा, मी तुझ्या एवढ्या वाऱ्या केल्या आणि त्याचं मला हेच का फळ. तर हे फळ काय, वारीचं फळ काय हे नाहीये. तर वारीचं फळ काय आहे, वारीचं फळ आहे परमात्म्याची प्राप्ती. परंतु त्याने साधारण लोक अशा प्रकारची कल्पना करतात, मनामध्ये कुठल्या तरी प्रकारची कामना धरून देवाची भक्ती करत असतात. परंतु माणसाचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध मात्र काही केल्याने चुकत नाही. जसं जसं त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिलं असेल त्याप्रमाणे त्याला काय करावं लागतं, भोगावंच लागतं. देव सुद्धा प्रारब्ध कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. ज्याची जशी जशी कर्म असतील त्याप्रमाणे त्याला काय करत असतो, फलभोग देत असतो. अपवादात्मक एखादं उदाहरण सोडून द्या, सुदामाचं उदाहरण आहे. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं, द्रव्य त्याच्या प्रारब्धामध्ये नव्हतं, परंतु तरी सुद्धा भगवंताच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची शक्ती आहे. जरी शक्ती असली तरी सुद्धा मनुष्याच्या प्रारब्ध कर्मामध्ये मात्र तो कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. एखादा अपवादात्मक उदाहरण सुदाम्यासारखं त्याला काय केलेलं आहे, भरपूर त्यानं काय केलेलं आहे, धन दिलेलं आहे, त्याचं प्रारब्ध कर्म काय केलेलं आहे, बदलून टाकलेलं आहे. पण असं असलं तरी सुद्धा मात्र
शास्त्राचा असा नियम आहे की प्रारब्ध कर्म मात्र कशाने संपतं, त्याचा फलाचा भोग भोगूनच ते प्रारब्ध कर्म संपत असतं. इतर अन्य कुठल्याही प्रकारचा जरी उपाय केला तरी त्या उपायाच्या योगाने प्रारब्ध कर्माचा काय होत नाही, तर नाश होत नाही. मागे जे संचित कर्म सांगितले त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या दोनच कर्माचा भोग शिल्लक असणार. आता प्रारब्ध कर्म संपलं, कशाने संपलं, भोगून संपणार, ते संपलं नाही अजून. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काय या प्रारब्धाचा भोग घ्यावाच लागणार आहे. म्हणजे प्रारब्ध कर्म अशा प्रकारे भोगून संपणार आहे. पण पाठीमागे जे काही संचित कर्म सांगितलं होतं आणि त्या संचित कर्मामध्ये सुद्धा काय आहे, दोन प्रकारच्या कर्माचा भोग माणसाचा काय आहे, शिल्लक राहिलेला आहे. कोणता दोन प्रकारचा भोग, माणसाने काही काम्य कर्म केलेले आहेत, म्हणजे अमुक प्रकारचं फल मला प्राप्त व्हावं आणि त्या इच्छेने जे जे काही कर्म केलं असेल त्याला काय म्हटलेलं आहे, काम्य कर्म म्हटलेलं आहे. आणि हे करत असताना कदाचित चुकून त्याच्याकडून निषिद्ध कर्म सुद्धा घडले असतील, म्हणून निषिद्ध कर्माचा सुद्धा भोग त्या संचित कर्मामध्ये काय आहे, शिल्लक आहे. काम्य कर्माचाही भोग शिल्लक आहे आणि निषिद्ध कर्माच्या फलाचा सुद्धा काय आहे, त्या ठिकाणी भोग शिल्लक आहे. कारण मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्योत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्म न केल्यामुळे नाही, एवढेच त्याचे फल. आणि मग तुम्ही तर चार प्रकारची कर्म सांगितली. कोणतं कोणतं, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. मग संचितामध्ये काय झालेलं आहे, काम्य कर्माच्या फलाचाही साठा शिल्लक आहे, निषिद्ध कर्माच्याही कर्माचा काय आहे, फलाचा साठा शिल्लक आहे. मग नित्य नैमित्तिक कर्माचं काय म्हणतात, तर ते सांगतात नित्य नैमित्तिक कर्म जरी केलेली असली पाठीमागच्या जन्मामध्ये तरी सुद्धा त्या नित्य नैमित्तिक कर्मापासून कुठल्याही प्रकारच्या पुण्याच्या फलाची उत्पत्ती होत नाही. मग ही नित्य नैमित्तिक कर्म केली त्याचं काय, तर ते सांगतात पाठीमागच्या जन्मामध्ये जी काही नित्य नैमित्तिक कर्म केली असतील त्याच्यापासून फक्त काय झालं, पापाचा प्रतिबंध झाला. म्हणजे ती केल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागलेलं नाही. कारण नित्य नैमित्तिक कर्म जरी केली तरी सुद्धा त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं फल प्राप्त होत नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. फक्त ती न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्म केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फल. नित्य नैमित्तिक कर्माचं एवढंच फल आहे. कोणतं फल, की पापाचा प्रतिबंध. नित्य नैमित्तिक कर्म केलं तर कुठल्याही प्रकारचं पुण्य प्राप्त होत नाही. फक्त नित्य नैमित्तिक कर्म नाही केलं तर मग मात्र त्याला काय करावं लागतं, पाप लागतं. एवढंच काय आहे, तर नित्य नैमित्तिक कर्माचं काय आहे, फल. म्हणजे पापाचा प्रतिबंध करणं एवढंच नित्य नैमित्तिक कर्माचं काय आहे, फल आहे. बाकी राहिली काम्य व निषिद्ध ही दोनच कर्मे. आता कोणती कर्म राहिली, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म ही दोनच कर्म राहिली. त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल, काम्य कर्माच्या पुण्याचे फल याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. विचार चालला इथे संचित कर्माचा. संचित कर्मामध्ये असणारे पूर्वी केलेले जे काही नित्य नैमित्तिक कर्म आहे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारची पुण्य उत्पत्ती झाली नाही. फक्त त्यानं काय केलं, पापाचा प्रतिबंध केला. मग त्यानं पाठीमागच्या जन्मामध्ये केलेली जी काही काम्य कर्म आहेत त्या काम्य कर्माचं जे काही फल आहे, काम्य कर्माचं कोणतं फल आहे, पुण्य उत्पन्न करून देण्याचं. मग त्या पुण्याच्या फलाची निवृत्ती कशी होणार, कारण सर्वच्या सर्व कर्माच्या फलाची निवृत्ती झाल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून त्याची निवृत्ती जर झाली पाहिजे. आता नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाची निवृत्ती झाली, मग काम्य कर्म मागच्या जन्मा अनेक जन्म झाले त्या जन्मामध्ये काम्य कर्म केलं, त्या कर्मा केल्यामुळे त्याचं जे फलासाठी उद्युक्त झालेली संचित कर्मामध्ये असणारी जी काही पुण्य उत्पन्न करून देणारी जी काही फलं आहेत त्याचं काय करायचं म्हणा, त्याच्या फलाची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न काय झालेला आहे, शिल्लक राहिलेला आहे. तर ते सांगतात की त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोग आदी मिळणार नाही. तर या फलाची निवृत्ती कशी होणार काम्य कर्माच्या, तर ते सांगतात त्या काम्य कर्माच्या फलाची निवृत्ती अशी होईल का त्या फलाच्या भोगाची काय करायची नाही, इच्छाच करायची नाही. म्हणजे या फलाचा भोग मला नको अशी त्याची इच्छेची निवृत्ती झाली म्हणजे त्या काम्य कर्माचे जे काही भोग आहेत ते भोग त्याला काय होणार नाही, प्राप्त होणार नाही. कसं, तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले. असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्तीकरिता काही यत्न केला, त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा भावे करून त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. एखाद्या माणसाने काय केलं म्हणतात की पुष्कळ प्रयत्न केला, कशासाठी, मला द्रव्य प्राप्त झालं पाहिजे म्हणून, आणि प्रयत्न करत असताना द्रव्य तर प्राप्त झालं नाही, पण
द्रव्य प्राप्ती करता प्रयत्न करत असताना मनामध्ये अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली की मला आता या द्रव्य प्राप्ती करता जरी मी प्रयत्न केले असतील तरी सुद्धा मला त्याच्या फलाची इच्छा नाही, म्हणजे फलाच्या इच्छेची काय झाली, निवृत्ती झाली. मग फलाच्या इच्छेची निवृत्ती झाली तर त्याला त्यापासून काय मिळणार नाही, फळ मिळणार नाही. जसं एखाद्या माणसाने नोकरी करावी, महिनाभर काम करावं आणि शेवटच्या दिवशी सांगावं मला पगार नकोय, म्हणजे त्याच्या फलाची इच्छा केली नाही तर त्या कर्माची काय होत असते, काम्य कर्माची निवृत्ती होत असते. द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा भावे करूनच त्या द्रव्याची प्राप्ती होत नाही, म्हणजे इच्छेचा अभाव झाला. इच्छा भावे करून म्हणजे इच्छेच्या केवळ अभावाने, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणती इच्छा होती की मला द्रव्य प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारची इच्छा होती आणि आता त्या इच्छेचा काय झाला, अभाव झाला, म्हणजे मला आता कुठल्याही प्रकारचं द्रव्य नकोय अशा प्रकारची इच्छा झाली आणि झाल्याच्या नंतर मग मात्र त्याला काय होत नाही तर द्रव्य प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोगप्राप्तीच्या इच्छेने कर्म केले पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फल प्राप्त होणार नाही. इच्छा भावे करून काम्य कर्माचे फल मिळत नाही असे आम्हीच म्हणतो नाही तर वेदांत मतातही तसेच मानलेले आहे. ज्याप्रमाणे उदाहरणामध्ये सांगितलं की एखाद्या माणसाने द्रव्य प्राप्ती करता कर्म केलं आणि द्रव्य प्राप्त होण्याच्या पूर्वीच त्याच्या इच्छेचा अभाव झाला, म्हणजे मला आता हे द्रव्य नको अशा प्रकारची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तर त्याला त्याच्या फलाची प्राप्ती होत नाही. त्याप्रमाणे पूर्वीच्या जन्मामध्ये केलेलं जे काही कर्म आहे काम्य कर्म, ते काम्य कर्म संचितामध्ये जमा झालेलं आहे आणि त्या कर्माचा फल अजून काय झालेलं नाही, प्राप्त झालेलं नाही आणि फल प्राप्त होण्याच्या पूर्वीच मनामध्ये अशा प्रकारची इच्छा जर निर्माण झाली की मला या फलाचा भोग आता काय नकोय, मला या फलाच्या भोगाची इच्छा नाही, मग अशा प्रकारे इच्छेचा जर अभाव झाला तर त्या संचित कर्मामध्ये असणारे जे काही काम्य कर्म आहे त्या काम्य कर्माच्या फलाची काय होत असते, आपोआपच निवृत्ती होत असते. तर ते सांगतात की इच्छेचा अभाव झाला तर त्या काम्य कर्माचं फळ मिळत नाही. हे फक्त आमचंच म्हणणं आहे असं नाही, तर असं म्हणणं कोणाचं आहे, वेदांत मतातही काय केलेलं आहे असं मानलेलं आहे. म्हणजे आपलं म्हणणं ते काय करतात, वेदांत मतावर सुद्धा काय करतात, लादतात. या रीतीने संचितातील काम्य कर्माच्या फलाच्या फलेच्छेच्या अभावाने नाश झाला. मग अशा प्रकारे जे काही संचितामध्ये असणारं जे काही काम्य कर्माचं फल आहे त्या काम्य कर्माच्या फलाचा काय झाला, आता नाश झाला. कशाच्या योगाने नाश झाला, इच्छेचा अभाव झाला. आम्हाला त्या संचितामध्ये असणाऱ्या काम्य कर्माच्या फलाचा भोग नको आहे अशा प्रकारची इच्छा झाली आणि त्या इच्छेच्या योगानेच काय झालेलं आहे तर त्या संचितामध्ये असणाऱ्या काम्य कर्माचे जे फल आहेत त्या फलाचा काय झालेला आहे तर नाश झाला. म्हणजे संपलं. संचितामध्ये प्रारब्ध कर्माचा विषय संपला. प्रारब्ध कर्मामध्ये काय सांगितलं तर कुठल्याही प्रारब्ध कर्मामध्ये कुठल्याही कर्माचं फल भोगल्यापासून काही नाही, त्याची सुटका नाही. म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला प्रारब्ध कर्म हे भोगावंच लागणार, जशा जशा बऱ्या वाईट त्याची कर्म असतील त्याप्रमाणे. मग संचितामध्ये असणारी जी काही काम्य आणि निषिद्ध कर्म आहेत त्या काम्य आणि निषिद्ध कर्माची विल्हेवाट कशी लावायची तर ते सांगतात की संचितामध्ये असणारी जी काम्य कर्म आहेत त्या काम्य कर्माच्या फलाच्या भोगाचा अभाव झाला तर काय झालं, त्या काम्य कर्माचा काय झाला, नाश झाला. मग आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. मग आता काय राहिलं, फक्त पूर्वीच्या जन्मामध्ये केलेली जी काही निषिद्ध कर्म आहेत आणि निषिद्ध कर्माचा जो काही साठा आहे कुठे संचितामध्ये पडलेला, मग त्या संचितामध्ये पडलेला त्या निषिद्ध कर्माच्या साठ्याचा काय करायचा, नाश करायचा आहे. मग तो नाश कसा करायचा तर तो सांगतात तो नाश साधारण प्रायश्चित्ताने होते. पाठीमागे असाधारण प्रायश्चित्त सांगितलं होतं, आता साधारण प्रायश्चित्ताबद्दल सांगितलं. असाधारण प्रायश्चित्ताने फक्त एका कर्मासाठी केलं जाणारं जे दुसरं कर्म आहे प्रायश्चित्त त्यानेच काय होतं, त्या कर्माच्या फलाचा काय होतो, नाश होतो. पण असाधारण कर्माने आता साधारण कर्माबद्दल ते बोलतात की साधारण कर्माने त्या साधारण जर प्रायश्चित्त केलं तर साधारण प्रायश्चित्ताच्या योगाने संचितामध्ये असणारे जे काही निषिद्ध कर्म आहेत त्या कर्माचं फल त्याचा काय होत असतो, आपोआप नाश होत असतो. कसं तर त्यासाठी त्याने पुढे सांगितलेलं आहे, साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगास्नान. आता साधारण प्रायश्चित्त म्हणजे काय तर ईश्वराचं नामस्मरण करणं किंवा गंगास्नान करणं.
सतत जर ईश्वराचं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाच्या योगाने, नामस्मरणामध्ये अशी शक्ती आहे, नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची. कितीही जन्माची जरी पाप असली तरी सुद्धा ती काय होऊन जातात, नाश होऊन जातात, जळून जातात. त्या कर्माचा फलभोग देण्यासाठी काही होत नाही, तर ती कर्म प्रवृत्त होत नाही. म्हणून ईश्वराचं नामस्मरण करावं. संचितामध्ये असणारा निषिद्ध कर्माचा साठा नाहीसा करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी किंवा काय करावं, गंगा स्नान करावं. अशी 2 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. तर गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाही तर काम्य रूपे आहे. तर गंगा स्नान काही सर्वांना करता येणं शक्य नाही, नाही का. आपण राहतो इकडे, इथून 1000 किलोमीटरवर जायचं आणि त्या ठिकाणी गंगेचं स्नान करायचं आणि मग सर्वच्या सर्व पाप काय होणार, नाहीशी होणार. सर्वच्या सर्व पाप नाहीशी झाली तरी पाप करण्याची बुद्धी नाहीशी होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून गंगा स्नानापेक्षा सर्वात सोपं आणि सुलभ साधन जर कोणतं असेल तर ते ईश्वराचं नामस्मरण. कारण ते सर्वांना सर्व काळी घेणं कसं आहे, शक्य आहे. लहान असो, तरुण असो, वृद्ध असो, कोणालाही, पुरुष असो, स्त्री असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही देशातला असो, त्याच्यासाठी सर्वात सुलभ जर साधन कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. तुम्ही नामस्मरण बसून करा, झोपून करा, चालता चालता करा, खाता खाता करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोशे मन झाले हवं बरी. म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये नामस्मरण आपण करू शकतो. म्हणून सर्वात सोपं आणि सुलभ साधन जर कोणतं असेल तर ते ईश्वराचं नामस्मरण. म्हणून ते सांगतात की गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे काय आहे, सर्वात सुलभ अशा प्रकारचं साधन आहे. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाही. मग इथे हे काय सांगितलंय तर साधारण प्रायश्चित्त सांगितलंय, गंगा स्नान आणि ईश्वराचं नामस्मरण. मग साधारण प्रायश्चित्त रूपच आहेत का फक्त ही गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण? तर ते सांगतात ही फक्त प्रायश्चित्त रूपच नाही, तर ती कशी आहे तर काम्य रूप सुद्धा आहे. कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याचे शास्त्राने सांगितलेले आहे. म्हणून काम्य रूपे आहे. तथापि उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. म्हणजे एखाद्या फलाच्या इच्छेने जर माणसाने काय केलं, ईश्वराचं नामस्मरण केलं तर त्याला काय होत असतं, तशा तशा प्रकारची फलाची काय होत असते, प्राप्ती होत असते. पंचदशीचे ग्रंथकार विद्यारण्य स्वामी आणि त्यांनी गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं. एक अनुष्ठान करायला 12 वर्ष लागतात. कशासाठी? द्रव्य प्राप्तीसाठी त्यांनी काय केलं, नामस्मरण केलं, गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं. परंतु त्यांना द्रव्य प्राप्ती झाली नाही. म्हणून त्यांनी दुसरं अनुष्ठान केलं, पुन्हा 12 वर्ष. 12 वर्ष करूनही त्यांना काय झालं नाही, द्रव्याची प्राप्ती झाली नाही. शेवटी कंटाळले ते. त्यांच्या लक्षामध्ये आलं की या जन्मामध्ये आपल्याला द्रव्य प्राप्ती होणार नाही. आणि शेवटी त्यांनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला किती द्रव्य पाहिजे, धन पाहिजे सांगा, तेवढे देते मी तुला. त्यावेळेला त्याने सांगितलं, मला आता तुझी आवश्यकता नाही. ज्या वेळेला मला तुझी आवश्यकता होती त्यावेळेला तू आली नाहीस. आणि आता मी संन्यास घेतलाय, आता मला द्रव्याची आवश्यकता नाही. पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की मी 2 गायत्रीचे अनुष्ठान करून सुद्धा मला द्रव्याची प्राप्ती का झाली नाही? असा तर नियम आहे. ज्या फलाच्या इच्छेने माणसाने ईश्वराचं नामस्मरण केलं, जर विधीपूर्वक केलं तर त्याला त्या फलाची काय होत असते, प्राप्ती होत असते. मग मला का प्राप्ती झाली नाही? त्यावेळेला तिनं सांगितलं, जरा पाठीमागे वळून बघ. पाठीमागे पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठमोठे पर्वतच्या पर्वत जळत होते. म्हटलं हे काय? म्हटले तुझी मागच्या अनंत जन्मामध्ये असणारी जी काही निषिद्ध कर्म, पापकर्म, ती पापकर्म या तुझ्या 2 अनुष्ठानामुळे काय झालेली आहेत, जळून गेलेली आहेत. आणि जळून गेल्याच्या नंतर त्याचं पर्यवसन कशामध्ये झालं की तुझी बुद्धी कशामध्ये झाली की संन्यास घ्यावा, नको आता हे द्रव्य जरी मिळालं तरी सुद्धा या द्रव्याचा काही उपयोग नाही. मग माणसाला उपयोगाला काय पडणार आहे तर एक परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतली तर तेच माणसाचं जीवनाचं कल्याण करणार आहे. अशा प्रकारची इच्छा तुला त्या अनुष्ठानामुळे काय झालेली प्राप्त झालेले आहे. या इच्छेचा उदय झालेला आहे. हेच त्याचं काय आहे, फळ आहे. म्हणजे एखाद्या मनामध्ये इच्छा ठेवून
कामना ठेवून जरी ईश्वराचं नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याला काय होत असतं, त्या फलाची प्राप्ती होत असते. म्हणून ईश्वराचं नामस्मरण किंवा गंगा स्नान हे कसं आहे तर काम्य सुद्धा आहे, नाही का. म्हणजे कामना मनामध्ये ठेवून केलं तर ते कसं झालं, काम्य झालं. काही लोक उत्तम लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने गंगा स्नान करत असतात, त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होते. त्या नामस्मरण कशासाठी करतात तर चांगले भोग प्राप्त व्हावेत, उत्तम लोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेने जे जे करतात नामस्मरण त्यांना त्या लोकाची प्राप्ती होत असते. म्हणून ईश्वर नामस्मरण हे केवळ प्रायश्चित्त रूपच आहे असं नाही, तर ते कसं आहे तर काम्य रूप सुद्धा आहे. कारण गंगा स्नानाने आणि ईश्वराच्या नामोच्चाराने काय होत असतं, उत्तम लोकाची प्राप्ती होत असते असं शास्त्रामध्ये काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. म्हणून हे कसं आहे तर हे साधारण प्रायश्चित्त जे आहे ते काय आहे, प्रायश्चित्त रूप जसं आहे तसं कसं आहे तर काम्य रूप सुद्धा आहे. म्हणून काम्य रूपही आहे प्रायश्चित्त. हे कसं आहे तर काम्य रूपही आहे. कोणतं, साधारण प्रायश्चित्त. म्हणजे ईश्वर नामस्मरण आणि गंगा स्नान हे कसं आहे तर काम्यरूप. काम्यरूप कोणासाठी आहे, मनामध्ये इच्छा ठेवून केलं, कामना ठेवून केलं तर त्याच्या दृष्टीनं ते काय झालं, काम्य रूप झालं. आणि ज्यानं आपल्या मागच्या जन्मामध्ये असणारे जी निषिद्ध कर्म आहेत त्या निषिद्ध कर्माचा नाश व्हावा या उद्देशाने केलं त्याच्या दृष्टीनं ते कसं आहे, प्रायश्चित्त रूप आहे. म्हणजे ज्याची जशा प्रकारची भावना आहे, ज्या भावनेनं तो ईश्वर नामोच्चारण किंवा गंगा स्नान करील त्या प्रकारचं त्याला काय होईल, फल प्राप्त होईल. एखाद्याने कामना मनात ठेवून केलं तर त्याच्या दृष्टीनं ती काम्यरूप होतील, आणि एखाद्यानं मागच्या जन्मातलं आपले निषिद्ध कर्म त्याचा नाश व्हावा या उद्देशानं केलं तर त्याच्या दृष्टीनं ती काय होतील तर प्रायश्चित्त रूप होतील. म्हणून ती प्रायश्चित्त रूपही आहेत आणि काम्य रूपही आहेत. तथापि उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुष केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. म्हणजे ही जरी दोन्ही प्रकारची असली, काम्य रूपही असली आणि प्रायश्चित्त रूपही असली, पण इथे विचार चाललाय तो कोणाचा, मुमुक्षूचा विचार चाललेला आहे. मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे अशा व्यक्तीबद्दल, अशा साधकाबद्दल या ठिकाणी विचार चाललेला आहे. मग त्याच्या दृष्टीनं त्याच्या मनामध्ये तर कुठल्याही प्रकारची कामना नाही. मग त्याच्या दृष्टीनं काय आहे तर मागच्या जन्मामध्ये संचित कर्मामध्ये असणारे जे काही निषिद्ध कर्माचं फल आहे त्या निषिद्ध कर्माच्या फलाचा नाश झाला पाहिजे अशीच एकमेव त्याच्या मनामध्ये इच्छा असल्यामुळे त्याच्या दृष्टीने मात्र ती काम्यरूप नसून ती कशी आहेत तर प्रायश्चित्त रूपच आहेत. सकामाला काम्यरूप व प्रायश्चित्त रूप आहेत. आणि सकाम म्हणजे मनामध्ये कुठल्या आपल्याला हे जर कर्म केलं तर याच्यापासून अमुक प्रकारचं फल मिळालं पाहिजे, ईश्वराचं नामस्मरण किंवा गंगा स्नान केलं तर आपल्याला उत्तम लोकाची प्राप्ती झाली पाहिजे, किंवा आपल्याला द्रव्य प्राप्त झालं पाहिजे, किंवा अनेक प्रकारच्या मनामध्ये इच्छा असतात त्या इच्छेची काय झाली पाहिजे, पूर्ती झाली पाहिजे. अशा प्रकारची इच्छा ठेवून सकाम पुरुषाने जर हे साधारण प्रायश्चित्त केलं तर त्याला ती कशी आहेत म्हणतात, काम्यरूप आहेत. आणि मुमुक्षुला ती कशी आहेत तर प्रायश्चित्त रूप आहेत. परंतु उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष त्याच केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. परंतु मुमुक्षुला मात्र कुठल्याही लोकाची काही नाही इच्छा नाही, त्याला उत्तम लोकाची इच्छा नाही, या लोकातल्या फलाची सुद्धा काही नाही इच्छा नाही. त्याला एकमेव इच्छा कशाची आहे तर काही मी उद्धार पावेन, माझा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारची इच्छा असल्यामुळे त्याला उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नाही. आणि अशा प्रकारचा जो निष्काम पुरुष आहे, म्हणजे निष्काम पुरुष म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा काम नाही, कामना नाही, इच्छा नाही. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ज्याच्या सर्वच्या सर्व इच्छा, सर्वच्या सर्व कामना काय झालेल्या आहेत, नाहीशा झालेल्या आहेत. एकच कामना त्याच्या मनामध्ये आहे, ती कोणती, मोक्षाविषयीची जी इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये आहे, बाकीच्या कामनेमधून तो निष्काम झालेला आहे. आणि अशा प्रकारचा जो पुरुष आहे त्या पुरुषाला काय आहे म्हणतात, केवळ प्रायश्चित्त रूपच आहे. त्यानं हे जे साधारण प्रायश्चित्त आहे हे साधारण प्रायश्चित्त कसं आहे म्हणतात त्याला, हे फक्त प्रायश्चित्त रूपच आहे, त्याला काम्यरूप नाही. हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. आणि अशा प्रकारचं साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वराचं नामस्मरण जर केलं तर त्या नामस्मरणाच्या योगाने त्याच्या संचितामध्ये असणारी जी काही अज्ञात पातक असतील त्या पातकाचा काय होतो, नाश होतो. इथे ज्ञात पातक म्हणजे या जन्मामध्ये आपण जी काही पातकं करतो ती आपल्याला ज्ञात आहेत,
पण पाठीमागे अनंत जन्म झाले, अनंत जन्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निषिद्ध कर्म चुकून घडली असतील, परंतु ती आता आपल्याला काही नाही माहीत नाही. माहीत नसल्यामुळे ती अज्ञात आहेत. मग त्या अज्ञात पातका जर ती माहीत असती तर त्याच्यासाठी आपण काय केलं असतं, असाधारण प्रायश्चित्त केलं असतं. पण ती माहीतच नाही, ती कशी आहेत, अज्ञात आहेत. त्यामुळं या साधारण प्रायश्चित्ताच्या योगाने त्यांचा काय होत असतो, तर नाश होतो. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचा नाश करते. पाठीमागे सांगितलं की असाधारण प्रायश्चित्त आपल्या हातून एखादं निषिद्ध कर्म घडलं, पापकर्म घडलं, एखादं पातक घडलं, तर त्या पातकाचा काय झाला पाहिजे, नाश झाला पाहिजे. त्या पातकाचं फल आपल्याला मिळालं नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी आता त्याच प्रकारचं जर शास्त्रामध्ये सांगितलेलं जर आपण प्रायश्चित्त कर्म केलं तर त्याचा काय होत असतो, नाश होत असतो. मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. पाठीमागं काय केलं आपण, संचित कर्माचं आणि प्रारब्ध कर्माचं वर्णन केलं. आता तिसरं कर्म राहिलं सांगायचं. कोणतं कर्म राहिलं, तर क्रियमान कर्म सांगायचे राहिले आहे. ठीक आहे ना, जास्त काही नाही ना होत, सावकाश नाही ना चालत, चाललंय हे ठीक आहे ना. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. क्रियमान कर्म कसं कशाला म्हणायचं, तर आता आपल्याकडून केलं जाणारं जे काही कर्म आहे, म्हणजे आता आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला, मनुष्यदेह प्राप्त झाल्यापासून मनुष्य देहाची समाप्ती होईपर्यंत आपल्याकडून जे जे काही कर्म केलं जातं त्या कर्माला काय म्हणायचं, क्रियमान कर्म. संचित कर्म कशाला म्हणायचं, पाठीमागं अनेक जन्मामध्ये आपण जे जे काही कर्म केलं आणि त्या कर्माचा साठा पडलेला आहे, फलभोगाला ज्याचा प्रारंभ झाला नाही, त्याला काय म्हणायचं, संचित कर्म. आणि त्या संचित कर्मातूनच काही कर्म बाजूला झालं आणि फलभोगासाठी ते समोर आलेलं आहे, त्या कर्माला काय म्हणायचं, प्रारब्ध कर्म. आणि आता आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचे काहीतरी फल प्राप्त होणारच आहे ना. म्हणून हे जे कर्म आहे, कारण कर्माचा असा स्वभाव आहे, ते कर्म कोणतंही कर्म केलं तरी सुद्धा ते कर्माचा काय करावं लागतं, आपल्याला फल भोगावं लागतं. म्हणून आता जे आपण काही कर्म करतो त्या कर्माला काय म्हटलं जातं, तर क्रियमान कर्म असं म्हटलं जातं. ते कसे करावे एवढेच सांगायचे. मग आता ते क्रियमान कर्म कसं करायचं, कारण आपल्याला तर कर्माच्या बंधनामध्ये पुन्हा अडकायचं नाही, कर्माच्या फलाचा भोग आपल्याला याच्यानंतर झाला नाही पाहिजे, याच्यासाठी अतिशय सावध राहून काय करायचे, कर्म करायचे. मग ते कर्म कसं करायचं, तर ते सांगायचं राहिले तेवढं काय करतात या ठिकाणी सांगतात. मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे, त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. तर मुमुक्षूनं काय करायचं म्हणतात, दररोज नित्य आणि नैमित्तिक कर्म करायचं. नित्य कर्म कोणतं, संध्या वंदनादी जे काही नित्य कर्म शास्त्राने सांगितलेलं आहे तेवढं कर्म करायचं. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचे ग्रहणादी किंवा विशिष्ट तिथीला श्राद्धादी किंवा कोणी ज्येष्ठ पुरुष जर आपल्याकडे आले त्यांचं सत्कारादी जे काही नैमित्तिक कर्म आहे ते कर्म मुमुक्षूने करायचं. नित्य नैमित्तिक कर्म मुमुक्षूने काय करावं, केलंच पाहिजे. नाही तर एखादा मुमुक्षू म्हणेल आपल्याला काय कुठल्याही प्रकारचं कर्म करायचं नाही, कोण आला काय आणि कोण गेला काय, आपल्याला त्याच्याशी काही नाही घेणं नाही. पण असं नाही, नैमित्तिक कर्म हे मात्र काय केलं पाहिजे, मुमुक्षूनं केलं पाहिजे. पूर्व पक्षाचं म्हणणं झालंय बरं काही. मुमुक्षूनं नित्य आणि नैमित्तिक कर्म केलंच पाहिजे. का केलं पाहिजे, तर त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. त्याच्यापासून नित्य नैमित्तिक कर्मामुळे कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होणार नाही. मग नित्य नैमित्तिक कर्म केलं तर त्याचं फल काय, तर ते सांगतात पापाचा प्रतिबंध. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म नाही केलं तर जे पाप लागणार आहे ते पाप कर्म केल्याच्या नंतर लागणार नाही. इतकंच फक्त तात्पर्य नित्य नैमित्तिक कर्माचं आहे. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. नित्य नैमित्तिक कर्म जर दररोज केलं तर त्याच्यापासून पापही उत्पन्न होणार नाही आणि पुण्यही उत्पन्न होणार नाही. पुण्य का उत्पन्न होणार नाही, तर नित्य नैमित्तिक कर्मापासून कुठल्याही प्रकारचं पुण्य उत्पन्न होत नाही, म्हणून पुण्य उत्पन्न होणार नाही. आणि पाप का उत्पन्न होणार नाही, तर पापाचा प्रतिबंध झाला. नित्य नैमित्तिक कर्म केल्यामुळे पापच उत्पन्न होत नाही. न केलं तर पाप होतं, म्हणून नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पापही उत्पन्न होणार नाही आणि पुण्यही उत्पन्न होणार नाही. काम्य व निषिद्ध कर्मे करू नये. मुमुक्षूनं काय करावं, नित्य नैमित्तिक कर्म करावं आणि काम्य आणि निषिद्ध कर्म करू नये. का करू नयेत, काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. काम्य कर्माचं फल काय आहे, तर पुण्यकर्माची उत्पत्ती. मग काम्य कर्मच जर केलं नाही तर पुण्यकर्म सुद्धा काय होणार नाही, उत्पन्न होणार नाही. पुण्यकर्म उत्पन्न झालं नाही म्हणजे पुण्यकर्माचं जे फल आहे ते फलही भोगावं लागणार नाही. म्हणून काम्य कर्म करू नये.
निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म का करायचं नाही? निषिद्ध कर्माचं फल आहे पाप आणि पापाचं फल आहे दुःख. म्हणून निषिद्ध कर्म केलं नाही तर पापही उत्पन्न होणार नाही. म्हणजे काम्य आणि निषिद्ध कर्म जर नाही केलं तर त्याच्यापासून पापाची उत्पत्ती होणार नाही आणि पुण्याची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे पुन्हा जन्माला येण्यासाठी आता या जन्मामध्ये केलेले काम्य आणि निषिद्ध कर्म त्याच्या योगानेच काय होत असतो? पुढला जन्म प्राप्त होत असतो. मग या जन्मामध्ये जर आपण काम्य आणि निषिद्ध कर्म केलं नाही तर पुन्हा काय होणार नाही? जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून मुमुक्षुने काम्य कर्मही करू नये आणि निषिद्धही करू नये. आणि कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित करावे. यदा कदाचित काय नित्यनैमित्तिक कर्म करत असताना आपण काम्य आणि निषिद्ध कर्म करतच नाही, पण नित्यनैमित्तिक करत असताना नजर चुकीने जर प्रमादाने चुकीने एखाद्या वेळेला जर निषिद्ध कर्म घडलं तर जे कर्म घडलं त्याच्यासाठी जे प्रायश्चित्त सांगितलं असेल ते प्रायश्चित्त कर्म काय करावं. आणि संचितातील अज्ञात पातकाच्या नाशाकरता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. निषिद्ध कर्म करूच नये, पण चुकून जर घडलं तर त्यासाठी काय करावं? असाधारण प्रायश्चित्त करावं. पण पाठीमागच्या जन्मामध्ये अनंत अशा प्रकारच्या निषिद्ध कर्माच्या फलाचा साठा आहे संचितामध्ये. त्याचं काय तर त्याचा नाश होण्यासाठी त्यानं काय करावं म्हणतात? साधारण प्रायश्चित्त करावं. साधारण प्रायश्चित्त करावं म्हणजे ईश्वराचं नामस्मरण किंवा गंगा स्नानादी जे ज्याला शक्य असेल ते. गंगा स्नानादी काही सर्वांना शक्य नाही, म्हणून सर्वांनी काय करावं? ईश्वराचं नामस्मरण करावं आणि त्या ईश्वराच्या नामस्मरणाच्या योगाने जी काही संचित कर्मामध्ये अज्ञात पातकाचं साठा असेल तो सर्वच्या सर्व काय होईल? नाहीसा होऊन जाईल, त्याचा नाश होईल. म्हणून त्यानं काय करावं साधकानं? तर साधारण प्रायश्चित्त करावं. असाधारण प्रायश्चित्त कधी करावं? जर निषिद्ध कर्म चुकून घडलं तर त्यानं काय करावं? असाधारण प्रायश्चित्त करावं. आणि मागच्या जन्मामध्ये केलेले जे काही कर्म आहेत निषिद्ध कर्म त्याचा असणारा साठा जो संचितामध्ये आहे त्या संचितातल्या निषिद्ध कर्माच्या साठ्याचा नाश होण्यासाठी त्यानं सतत काय करावं? साधारण प्रायश्चित्त करावं. संचितातील काम्यकर्माचा फलेच्छा भावाने नाश झालाच आहे आणि मग संचितामध्ये असणारा काम्यकर्माचा जो काही साठा आहे त्याचा नाश कशाच्या योगाने झाला म्हटला? फलाच्या इच्छेचा अभाव झाला. फलाच्या इच्छेचा अभाव झाल्यामुळे जी काही काम्यकर्मापासून उत्पन्न झालेली जी पुण्यकर्म आहे त्या पुण्यकर्माचा सर्वच्या सर्व कर्माचा काय झालेला आहे? नाश आपोआपच होऊन गेला. का? फलाच्या इच्छेचा काय झाला? अभाव झाला. मला आता त्या संचितामध्ये असणारे जे काही काम्यकर्म आहे त्या काम्यकर्माच्या फलाच्या भोगाची इच्छा नाही असं म्हटलं की त्या काम्यकर्माचा काय झाला? आपोआपच नाश झाला. म्हणून साधकाने काय करावं? फलाच्या इच्छेचा मला त्या फलाची प्राप्ती झाली नाही पाहिजे अशा प्रकारची काय करावी? इच्छा करावी. अशा प्रकारची इच्छा केली म्हणजे काम्य कर्मातून काय झाला? सुटला. आणि निषिद्ध कर्मातून कसा सुटणार? तर साधारण प्रायश्चित्त केलं म्हणजे निषिद्ध कर्मातून सुटणार. संचितातील अज्ञात पातकाच्या नाशाकरता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. संचितातील काम्यकर्माचा फलेच्छा भावाने नाश झालाच आहे. अशा रीतीने पाप पुण्योत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु मुक्त होईल. मग अशा प्रकारे काय झालं म्हणतात की पापाच्याही उत्पत्तीचा प्रतिबंध झाला. पापाच्या उत्पत्तीचा प्रतिबंध कसा झाला? निषिद्ध कर्म करायचंच नाही म्हणजे पापाची उत्पत्ती होणार नाही. पुण्याच्या उत्पत्तीचा काय झाला? प्रतिबंध झाला. कसा झाला पुण्याच्या उत्पत्तीचा प्रतिबंध? काम्यकर्म करायचंच नाही म्हणजे पुण्याची काय होणार नाही? उत्पत्ती होणार नाही. आणि पाठीमागे असणारं ते तर काय झालेलं आहे? साधारण प्रायश्चित्ताच्या योगाने त्याचा नाश झाला पाठीमागे निषिद्ध कर्माचा. आणि संचितामध्ये असणारा जे काही काम्यकर्म आहे त्या काम्यकर्माचा फलाच्या इच्छेमुळे काय केला? अभाव झाला, त्याच्यामुळे त्याचाही नाश झाला. मग अशा प्रकारे पुण्य आणि पाप उत्पत्तीचा सर्वच्या सर्व काय झालेला आहे? प्रतिबंध झाला. आणि प्रतिबंध झाल्यामुळे काय झालेलं आहे? मुमुक्षु तो काय होतो? मुक्त होतो. किंवा असेही मानावे. हा झाला एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा सांगतात ते. तुम्हाला हे जर नसल पटत ते सांगतात तर दुसरा प्रकार सांगतो. किंवा असेही मानावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नाही. मुमुक्षुने काय करावं?
जे काही नित्यनैमित्तिक कर्म आहेत तेवढीच करावी, त्यानं प्रायश्चित्त कर्म करूच नये. का करू नये? कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारलेला आहे त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. वेदांत मतामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्ञान झाल्याच्या नंतर त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या संचित कर्माचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो. म्हणून आमचंही सुद्धा तसंच म्हणणं आहे, त्यानं काय करावं? प्रायश्चित्त कर्म करूच नये. काय गरज नाही त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची, कारण तो काय एकदा मुक्त झाला म्हणजे संचितामध्ये असणारे जी काही कोणती काम्य कर्म किंवा निषिद्ध कर्माचा जो काही साठा आहे पुढच्या जन्मासाठी काय फलभोग देण्यासाठी येणारा, तर त्याचा काय होईल? आपोआपच नाश होऊन जाईल. म्हणून ब्रह्मज्ञान झालं तर त्या कर्माचा नाश होत असतो. आताच मी सांगितलं काय, ब्रह्मज्ञानाने त्याचे काय होतात? भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चाष्य कर्मानी, त्याच्या सर्व कर्माचा काय होत असतो? नाश होत असतो. कधी? तस्मिन दृष्टे परावरे, परावर नाम तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दर्शन झालं. परमात्म्याचं दर्शन झालं म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला, ब्रह्मज्ञान झालं की त्याच्या कर्माचा सर्व काय होतो? नाश होत असतो.